एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी आणि ती अवसानी. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं महाराज, म्हणून काय करा, विश्वामधलं जन हे विश्व निर्माण केलंय, तो कसा आहे हे जाणून घ्या. मग तो कसा आहे? अविनाशी आहे, म्हणजे त्याला नाशच कधी नाही, अविनाश करी. मग तो जो अविनाशी आहे त्याला आपलासा करा. पण तो आपलासा करण्याकरता तुम्हाला काय वापरायला पाहिजे? कुठलं सूत्र वापरायला पाहिजे गणितामध्ये काका? सूत्र कुठलं वापरायचं? काय म्हणलं इथं? अविनाश करी आपुलिया ऐशे. आपलासा देव करायचंय, पण अविनाश असणारा असा परमात्मा तो आपलासा करायचा आहे. मग त्याच्यासाठी सूत्र काय वापरलं? लावी मना पिशे गोविंदाची. तो आपलासा करण्याकरता काय करायला पाहिजे? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काय या भेद नाही देवाचा या. आणि गोविंद गोविंद या नामाचा किंवा त्या देवाच्या नामाचा काय लागला पाहिजे? अविनाश करी आपली आयुष्य लावी मना पिशे. तुम्ही आम्ही कशाला मुखाला नव्हे असं म्हटलं, डोळ्याला पिसं लावा किंवा कानाला पिसं लावा असं म्हणले नाही. या मनाला अंतकरणामध्ये जे असणारं अंतकरण चतुष्टय आहे, 4 प्रकारची अंतकरण आहेत. सूक्ष्म अंतकरण त्याला म्हटलं जातं, आणि हे स्थूल शरीर आहे, त्याला स्थूल शरीर म्हणायचं. याच्या आतमध्ये 4 शरीर आहे, त्याला सूक्ष्म शरीर काय म्हणायचं? शरीर म्हणायचं. ती किती प्रकारचे आहेत? हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. ज्ञानोबांनी सांगितलं किती? 4 प्रकारचे अंतकरण आहेत. ती कोणतं अंतकरणाच्या आतमध्ये जे असणारे 4 काय आहेत वेगवेगळे काय केले तुमच्या पद्धतीनं बाबा ते नेमलेले अधिकारी असं धरून चला. ते कोण आहेत? मन बुद्धी चित्त. आणि बरं, चित्ताला सांगितलं का? मनाला सांगितलं का? माफ करा, चित्ताला सांगितलं. मन बुद्धी चित्त. बुद्धीला सांगितलं का? चित्ताला सांगितलं का? बरं, अहंकार हा एक सांगितला. त्याच्यातला अहंकार या शब्दाचा अर्थ तो तसा वाईटच आहे, मग त्याला सांगितलं का? नाही. इथं तुकोबार आहे म्हणजे आपुला तो एक देव करून की लावी मना पिशे. त्या आपुला म्हणजे तो देव कोणता? तर लावी मना पिशे गोविंदाचे. या मनाला वेळ, पिशे या शब्दाचा अर्थ वेळ. मनाला वेळ लागला पाहिजे त्या देवाबद्दलच. आणि मग महाराज म्हणजे तो आपलासा होतो, अविनाशी असणारा परमात्मा. कसला म्हणतो? काय म्हणतो बघा, लक्षात घ्या. तो न कळणारा कानडावो. न कळणारा. कानडा या शब्दाचा ते 2 प्रकारे होतो. कानडा न कळणारा, आणि त्याच्यासारखा नाटकीच कोण नाही. कर्नाटकू. त्याच्यासारखं नाटक कोणाला जमलं? आता करणारी लय पडद्यावर, पण त्याच्यासारखं काका नाही. म्हणून इथं महाराज म्हणजे अविनाश करी आपली आयुष्य लावी मना पिशे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा, जर खरंच आता सुख बरे अनेक प्रकारे काका तुम्हाला सांगितलं अभंग सोडवता येतो. आता जर याचा शेवटच्या चरणाकडून आपण अभंग सोडवायचा झाला तर त्याचा भाव वेगळा होतो. इथं तुकोबाराय काय म्हणतात? शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे. आता सरता हा शब्द, सरता म्हणजे काका बरोबर की नाही? उंच पदवी प्राप्त केलेला म्हणजे त्याला सरता म्हटलं, बरोबर की काका? सरता. इथं महाराज म्हणले तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमची कीर्ती जर तुम्हाला काय करायची असेल, आता साध्या भाषेमध्ये हे सगळं काहीच नाही. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये ज्ञानोबारांनी सांगितलं, माझ्या श्रीगुरूंच्या कृपा प्रसाद मला प्राप्त झाल्यामुळं माझ्या जीवनाचं इतकं मोठं काय झालं, माझ्या जीवनामध्ये मला अमरत्व प्राप्त झालं असं ज्ञानोबारांचं मत आहे. म्हणजे ते कसं काय? निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु अलंकापुरी स्थापिले तिथला विठ्ठल उच्चारू समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू आणि जवळवरी चंद्र सूर्य. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तर तोपर्यंत कीर्ती घटस्थिरू, त्याला मरण. बरोबर की नाही? मग रामदास स्वामी म्हणले अमर रहा. कोण म्हणलं? रामदास स्वामीच ना. अमर रहा. आता अमर रहा. मग अमर राहण्यासाठी काय करायला पाहिजे? आपला तो एक देव करुणी ह्यावा तेने विन जेव्हा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंत्य अवसानी. अविनाश करी आपली आयशी लावी मना पिशे गोविंदाची. एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंत्य अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदाच मरायचंय, पण ती कशी असं मरायचं? मरण यायला पाहिजे
काका कसं मरण यायला पाहिजे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे तुमच्या घरातली रडतील यात नवत नाही, पण ज्ञानोबा यांच्यासाठी अख्खं विश्व काय झालं, रडाई लागलं होतं. त्याला म्हणायचं मग तुमच्यासाठी घरातली ही काही सगळी महाराजांनी सांगितली माईकच आहे, ती तेवढ्या पुरती रडतीला 12 दिवसानं चांगलं चांगलं खात येतं. पण नाही बाबा, ज्ञानोबारांची कीर्ती, ज्ञानोबारांच्यासाठी आत्ता सुद्धा एक एक जो श्रोता आहे, वक्ता आहे, त्याला जर तो खरंच त्या पद्धतीचा ज्ञानी असेल, त्या ज्ञानोबारांच्यावर विश्वास आहे ज्याचा, त्याच्याकरता श्रोता काय, वक्ता जो आहे तो वक्तृत्व करत असतील त्याच्या डोळ्यातून नाही, तो स्वतः काय करत असतो, त्याच्या अंतःकरणामध्ये जो सांगत असतो, भाव प्रगट होत असतो. आणि तो सुद्धा आत्ता सुद्धा लोक काय करतात, रडतात बाबा. एवढ्यासाठी महाराज म्हणले जगानं रडायला पाहिजे अशी कीर्ती, उत्तमची उरे कीर्ती मागे, असं मरण येण्याकरता आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेवना जेव्हा सुकनो ही येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. तत्पूर्वी अखिल कोटी विश्वाचा मायबाप पांडुरंग परमात्मा या विश्वामध्ये जे काही म्हणजे संत मायबाप होऊन गेले, माझ्या श्री गुरूंना सर्वांना वंदन करून आपण शिवेला सुरुवात करायची. आपण